नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि आदरणीय पालकांनो, महाराष्ट्र मेडिकल करिअर काउन्सिलिंग या युट्यूब चॅनल तर्फे मी आपली मार्गदर्शक शमी महाडेश्वर तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करते। विद्यार्थ्यांनो, ज्या क्षणाची आपण सर्वजण अत्यंत आतुरतेने वाट पाहत होतो तो क्षण अखेर आला आहे। नॅशनल टेस्टिंग एजन्सी म्हणजेच एनटीए ने आज 16 जुलै 2026 रोजी नीट यूजी 2026 चा अधिकृत निकाल जाहीर केला आहे। 21 जून 2026 रोजी झालेल्या या परीक्षेचा निकाल अतिशय वेळेत लावण्यात आला आहे, जेणेकरून वैद्यकीय प्रवेश प्रक्रिया आणि काउन्सिलिंगची कामे वेळेवर सुरू होऊ शकतील। आजच्या या विशेष आणि महत्त्वाच्या व्हिडिओमध्ये आपण एनटीएच्या अधिकृत प्रेस रिलीजचा संपूर्ण आढावा घेणार आहोत। यंदाचे देश पातळीवरील टॉपर्स कोण आहेत, कट ऑफचा कल कसा असू शकतो, किती विद्यार्थ्यांनी पात्रता मिळवली आहे आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे इथून पुढे तुमची काउन्सिलिंगची रणनीती कशी असायला हवी, या सर्वांची सविस्तर माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा असल्याने शेवटपर्यंत नक्की पहा। चला तर मग सर्वात आधी आपण या वर्षीच्या परीक्षेच्या सर्वात मोठ्या आकड्यांवर नजर टाकूया। एनटीएच्या अधिकृत परिपत्रकानुसार यावर्षी देशभरातील 551 शहरांमध्ये आणि परदेशातील 14 शहरांमधील एकूण 5440 परीक्षा केंद्रांवर जवळपास 20 लाख विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली होती। या परीक्षा दिलेल्या 20 लाख विद्यार्थ्यांपैकी तब्बल 11,21,000 उमेदवार पात्र ठरले आहेत। हे सर्व पात्र विद्यार्थी आता एमबीबीएस, बीडीएस, बीएएमएस, पीएचएमएस आणि फिजिओथेरपी यांसारख्या विविध वैद्यकीय अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी पात्र ठरले आहेत। यंदाच्या निकालात पुन्हा एकदा आपल्या मुलींनी अत्यंत उल्लेखनीय कामगिरी करत बाजी मारली आहे। एकूण पात्र उमेदवारांपैकी 58% अधिक पात्र उमेदवार या महिला म्हणजेच मुली आहेत। मुलींचे पात्रतेचे प्रमाण 56.8% राहिले आहे, तर मुलांचे हेच प्रमाण 55.1% आहे। ही आपल्या सर्वांसाठी अतिशय अभिमानास्पद बाब आहे। आता आपण पाहूया की यंदा विद्यार्थ्यांचे स्कोअर कसे राहिले आणि देशातील टॉपर्स कोण आहेत। यंदा देशामध्ये 720 पैकी 715 हा सर्वोच्च स्कोअर राहिला असून पंजाबचा आर्यन गुप्ता आणि हरियाणाचा पांशुल बन्सल या दोघांनी संयुक्तपणे देशात पहिला क्रमांक पटकावला आहे। या दोन्ही विद्यार्थ्यांचे आपल्या एमएमसीसी परिवाराकडून खूप खूप अभिनंदन। यंदाच्या गुणांचे विश्लेषण केल्यास असे दिसते की एकूण 19 विद्यार्थ्यांनी 700 पेक्षा जास्त गुण मिळवले आहेत। 138 उमेदवारांनी 690 पेक्षा जास्त गुण मिळवले असून विशेष म्हणजे यातील 93% विद्यार्थ्यांनी पहिल्याच प्रयत्नात हा महत्वाचा टप्पा पार केला आहे आणि 99% विद्यार्थी हे 17 ते 19 या वयोगटातील आहेत। याशिवाय 650 आणि त्याहून अधिक गुण मिळवणारे 1492 विद्यार्थी आहेत। 600 आणि त्याहून अधिक गुण मिळवणारे एकूण 10,160 विद्यार्थी आहेत, तर 500 आणि त्याहून अधिक गुण मिळवणारे तब्बल 90,780 विद्यार्थी आहेत। भौगोलिक वितरणाचा विचार केला तर देशातील सर्व 36 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमधून गुणवत्ताधारक विद्यार्थी समोर आले आहेत। उत्तर प्रदेशातून सर्वाधिक 1.7 लाख विद्यार्थी पात्र ठरले आहेत। अगदी दुर्गम भागातूनही म्हणजेच लडाखमधून जिग्मेट यांगचन लामो हिने 530 गुण मिळवून, तर अंदमान निकोबार मधून ध्रुव त्रिपाठी याने 606 गुण मिळवून आपापल्या राज्यात अव्वल स्थान मिळवले आहे। चला तर मग आता आपण प्रवर्गनिहाय म्हणजेच कॅटेगरीनुसार किती उमेदवार पात्र ठरले आहेत ते पाहूया। जनरल म्हणजेच खुल्या प्रवर्गातून 2.91 लाख विद्यार्थी पात्र ठरले आहेत। ओबीसी प्रवर्गातून सर्वाधिक 5.12 लाख विद्यार्थी पात्र झाले आहेत। अनुसूचित जाती म्हणजेच एससी प्रवर्गातून 1.59 लाख विद्यार्थी पात्र झाले असून अनुसूचित जमाती म्हणजेच एसटी प्रवर्गातून 63,716 विद्यार्थी पात्र ठरले आहेत। आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक म्हणजे जनरल ईडब्ल्यूएस प्रवर्गातून एकूण 95,026 विद्यार्थी पात्र ठरले आहेत, तर दिव्यांग श्रेणीमध्ये जनरल प्रवर्गातून 3,666 विद्यार्थी आणि एसटी प्रवर्गातून 303 विद्यार्थी पात्र ठरले आहेत। एनटीए लवकरच या सर्व प्रवर्गाचे अंतिम कट ऑफ मार्क्स आणि पर्सेंटाईल अधिकृतपणे जाहीर करणार आहे, जे आपल्याला प्रत्यक्ष कॉलेज निवडताना अत्यंत महत्वाचे ठरणार आहे। एनटीएने यंदा निकालाची संपूर्ण प्रक्रिया अत्यंत पारदर्शक आणि वेगवान ठेवली होती। 25 जून 2026 रोजी तात्पुरती उत्तर तालिका प्रसिद्ध करण्यात आली होती
त्यानंतर 13 ते 15 जुलै 2026 या कालावधीत विद्यार्थ्यांच्या स्कॅन केलेल्या OMR शीट आणि त्यांच्या प्रतिक्रिया ऑनलाईन जाहीर करण्यात आल्या आणि आज म्हणजे 16 जुलै 2026 रोजी अंतिम उत्तर तालिका आणि तुमचा अंतिम निकाल एकाच वेळी घोषित करण्यात आला आहे. तुम्ही सर्वजण तुमचे वैयक्तिक स्कोअर कार्ड NTA अधिकृत वेबसाईट NEET.NTA.nic.in वर जाऊन आता डाउनलोड करून घेऊ शकता. विद्यार्थी मित्रांनो, निकाल तर लागला, पण आता तुमचा खरा आणि सर्वात महत्वाचा प्रवास सुरू होतोय. तो म्हणजे तुमच्या मार्कांनुसार योग्य कॉलेज मिळवण्याचा, म्हणजेच प्रवेश आणि काउन्सिलिंग प्रक्रियेचा. NTA अधिकृत मार्गदर्शक सूचनांनुसार आपण पुढील 2 गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत. पहिली गोष्ट म्हणजे ऑल इंडिया कोटा. देशातील शासकीय कॉलेजमधील 15% ऑल इंडिया कोट्याची प्रवेश प्रक्रिया मेडिकल काउन्सिलिंग कमिटी म्हणजेच MCC द्वारे mcc.nic.in या संकेतस्थळावर राबवली जाईल. तसेच आयुष कोर्सेसच्या ऑल इंडिया कोट्यासाठी AA-CCC ही संस्था प्रवेश प्रक्रिया राबवेल. दुसरी गोष्ट म्हणजे स्टेट कोटा. महाराष्ट्रातील शासकीय आणि खाजगी महाविद्यालयांमधील उर्वरित 85% जागांसाठीची काउन्सिलिंग प्रक्रिया महाराष्ट्राच्या अधिकृत CET सेलद्वारे घेतली जाईल. इथे एक गोष्ट पालकांनी आणि विद्यार्थ्यांनी काळजीपूर्वक लक्षात घ्यावी की NTA भूमिका केवळ परीक्षा घेणे आणि ऑल इंडिया रँक जाहीर करणे एवढीच मर्यादित असते. तुमचा प्रत्यक्ष प्रवेश आणि डोमिसाईल संदर्भातील अंतिम निर्णय संबंधित राज्य शासन आणि प्रवेश नियंत्रण समितीच घेते. त्यामुळे केवळ अधिकृत संकेतस्थळावरच विश्वास ठेवा. पालक आणि विद्यार्थी मित्रांनो, काउन्सिलिंग प्रक्रिया ही अत्यंत तांत्रिक, गुंतागुंतीची आणि संवेदनशील असते. फॉर्म भरताना केलेली एक छोटीशी चूक किंवा चुकीचा पसंतीक्रम तुम्हाला तुमच्या हक्काच्या कॉलेजपासून वंचित ठेवू शकतो. म्हणूनच कोणत्याही खोट्या कॉल्स, मध्यस्थ, एजंट्स किंवा ऍडमिशनचे खोटे दावे करणाऱ्या फसव्या लोकांपासून स्वतःला दूर ठेवा आणि सावध राहा. तुम्हाला तुमच्या मिळालेल्या रँक आणि बजेटनुसार सर्वोत्तम कॉलेज मिळवून देण्यासाठी आमची संस्था महाराष्ट्र मेडिकल करिअर काउन्सिलिंग विरार सदैव तुमच्या पाठीशी आहे. आम्ही तुम्हाला अगदी नोंदणी प्रक्रियेपासून ते प्रत्यक्ष कॉलेज मिळेपर्यंत अचूक आणि विश्वासार्ह तांत्रिक मार्गदर्शन पुरवू. अधिक माहितीसाठी आणि वैयक्तिक मार्गदर्शनासाठी तुम्ही स्क्रीनवर दिसत असलेल्या व्हॉट्सअप नंबरवर संपर्क करू शकता किंवा आमच्या विरार येथील ऑफिसला प्रत्यक्ष भेट देऊ शकता. हा व्हिडिओ जास्तीत जास्त नीट परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांपर्यंत आणि त्यांच्या पालकांपर्यंत नक्की शेअर करा. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून पुढील काउन्सिलिंगचे सर्व महत्त्वाचे अपडेट्स तुम्हाला वेळेवर मिळतील. पुन्हा एकदा सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे मनापासून खूप खूप अभिनंदन आणि आपल्या पुढील वैद्यकीय प्रवेशासाठी MMCC कडून हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद.